नमस्कार, मी श्रीकांत तुंबरीकर. आपण पाहतात अॅनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनालायझरचं ॲप डाउनलोड करा. झुरळ भारतात येणार आणि आंदोलन करणार अशा बातम्या आल्या आहेत. झुरळ मी काही उपहासानं म्हणतो असं नाही. काँग्रेस जनता पार्टीचे अभिजित दीपके हे भारतात येणार आणि आंदोलन करणार अशी बातमी ते स्वतःला झुरळ म्हणून घेतात. त्यामुळे मी वेगळं म्हणायची काही गरज नाही. मला त्यांचं आश्चर्य वाटत नाही की ऑनलाईन जे काही सगळे खेळ करतात. मी स्वतः या सगळ्या ऑनलाईन माध्यमामध्ये भरपूर सक्रिय आहे. प्रचंड प्रमाणात माझे स्वतःचे पोस्ट असो, व्हिडिओ असो, बाकीच्या पण साध्या पोस्ट असो, उसंतवाणीसारखं लिखाण गेले 2000 दिवस मी सातत्यानं त्याच्यावर करतो आलेला आहे. पण दुसरीकडून जेव्हा प्रत्यक्ष चळवळीत काम केलेले पुन्हा माझ्यासारखेच, म्हणजे मी माझं दुसरं तुम्हाला रूप सांगतो. जेव्हा प्रत्यक्ष जमिनीवरती आम्ही काम करतो, आजही जातो, लोकांना भेटतो. अगदी आत्ता 2 दिवसापूर्वीचीच गोष्ट आहे. त्याच्यातल्या तांत्रिक अडचणीमुळे त्याचे डिटेल्स फक्त सांगत नाही. एक छोटासा संघर्षाचा मुद्दा होता आणि त्याच्यासाठी कसं आम्हाला प्रत्यक्ष तिथं जाऊन, टोकाला जाऊन ते सगळं बंद पाडावं लागलं. 2 गोष्टी. जे सगळे लोक प्रत्यक्ष जमिनीवर काम करतात, चळवळीशी निगडीत आहेत, विशेषतः आज जे साधारणतः 40च्या वयाच्या पुढचे आहेत, त्यांना माहिती आहे की प्रत्यक्ष महाराष्ट्रात, मी तर भारतातलं नंतर बोलूयात आपण, कारण की हा महाराष्ट्रातलाच पोरगा आहे, की चळवळी आपल्याकडे किती पद्धतीनं वाढलेल्या आहेत. खरं तर संपूर्ण भारताला अभिमानास्पद आणि ललांबूत ठरावं असं सगळ्या राजकीय चळवळींचं वैचारिक अधिष्ठान, प्रत्यक्ष कृती वगैरे महाराष्ट्र राहिलेलं. आंबेडकरवादी चळवळ असो, सावरकरांचा असो, गांधीवादाचे सुद्धा प्रमुख भाष्यकार हे महाराष्ट्रातले आहेत. गांधीवाद असो, साम्यवाद असो, समाजवाद असो, सगळ्या तेव्हाच्या प्रमुख 4-5 चळवळी, जनसंघ तर प्रश्नच नाही, निर्मितीच महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. म्हणजे आज किंवा गेल्या 70-1 वर्षामध्ये महत्त्वाचे ठरलेले जे सगळे डावे उजवे विचार प्रवाह आहेत, त्या सगळ्या चळवळी प्रत्यक्ष काम करणारे कार्यकर्ते ह्या महाराष्ट्रातून झालेले आहेत. आणि ह्या महाराष्ट्रामध्ये अशा वेळी एक कोणीतरी फक्त ऑनलाईन काही पोस्ट टाकतो आहे, काही पक्ष स्थापन करतोय, त्याला प्रचंड प्रमाणामध्ये मीडिया उचलून धरतोय. ते ठीक आहे, मीडियाचं कामच आहे. त्याचे फॉलोअर्स किती आहेत ऑनलाईन त्याची चर्चा केली जाते. तो आता भारतात येणार, आंदोलन करणार, ह्याच्या बातम्या केल्या जातात. किती हसायची गोष्ट आहे. हसायची गोष्ट त्यांच्यासाठी आहे की जे प्रत्यक्ष विरोधात बसलेले आहे. सत्ताधारी त्यांच्या पद्धतीनं काय करायचं ते करतील, ती गोष्ट वेगळी. ह्याच पद्धतीनं आम आदमी पक्षाने एक काळ भमभम केली होती. इंडिया अगेन्स्ट करप्शन, संपूर्ण देशात ते झेंडे फडकले, नारे, अण्णा हजारेचं आंदोलन, सगळं तुम्ही पहा. म्हणजे ते तर म्हणजे ऑनलाईनच होतं, सुरुवात झाली तेव्हा, पण प्रत्यक्ष जमिनीवर काहीतरी होतं तरी. आणि तेव्हा आधीचे सगळे चळवळीतले कार्यकर्ते, त्यांना विशेषतः डाव्या चळवळीतले, त्यांच्याशी जोडल्या गेले होते. भाजपवाले सुद्धा तेव्हा इनडायरेक्टली त्याच्या पाठीशी होते, म्हणून तो उलटा भाजपला फायदा झाला. हे सगळं वातावरण सत्ताधाऱ्यांच्या विरोधात पेटलेलं होतं. शेतकरी चळवळीतला तर मी माझा स्वतःचा अनुभव वैयक्तिक पातळीवरचा 35 वर्षापासूनचा सांगू शकतो. म्हणजे माझे वडील त्याच्यामध्ये सक्रिय होते. आता वयाप्रमाणे थकलेत, 90 आलेत ते. आणि मी स्वतः गेलेलो सभांना आणि आंदोलनाला, आणि मी स्वतः त्याच्यामध्ये तुरुंगात गेलेलो, त्याच्यामुळे मला ते सगळं माहिती आहे. चळवळीमध्ये काम करणं, प्रत्यक्ष जाणं, लोकांपर्यंत पोहोचणं, सतत लोकांच्या प्रश्नाच्या संदर्भात जागरूक असणं, ही प्रचंड मोठी गोष्ट आहे. याच्यात मी राजकीय काही आणतच नाही. आणि हे सगळं ज्यांना माहिती आहे, ज्या महाराष्ट्रामध्ये सगळं माहिती आहे प्रत्येक चळवळीचं, आणि शेवटचं उदाहरण तर आमच्या शेतकरी चळवळीचं, जिनं संपूर्ण भारताला दिशा दिली. जसं वैचारिक अधिष्ठान पक्का असलेल्या चळवळी महाराष्ट्रात जन्मल्या, महाराष्ट्रात वाढल्या. असं सगळं असताना तुम्हाला आकर्षण कशाचं? कोणीतरी बाहेरून येतो, किंवा कोणीतरी दिल्लीहून येतो, किंवा कोणीतरी राकेश टिकेत सारखा गुडघ्यात मेंदू असलेला काहीतरी बोलतो, आणि हे सगळं ऐकतात. काहीही त्याला वैचारिक अधिष्ठान नव्हतं. त्या CAA नव्हतं, त्याच्यानंतर ह्या किसान आंदोलनाला नव्हतं, आम आदमी पक्षाच्या सगळ्या ह्याला नव्हतं. इतकं पूर्णपणे बेसलेस हे सगळं समोर आहे. त्याच्यामध्ये तर आम आदमी पक्षाचा उल्लेख मी यासाठी करेल की त्यांचा सगळं राजकीय प्रवास सगळ्यांच्या समोर आहे. महाराष्ट्रामध्ये तर त्यांचं सगळं नामोनिशाण निशाण उरलेलं नाही. हे सगळं समोर असताना आज परत एक नवीन प्रयोग होतो आहे या काँग्रेस जनता पार्टीच्या निमित्तानं, आणि त्याला हे सगळे ज्याच्या पद्धतीनं, जसं काही काय म्हणता येईल तिला, आपल्याकडे एक म्हण आहे गंमतशीर अशी, लेकरू होईना सवत साईन. आपल्याच्यानं काही होत नाही, म्हणजे दुसऱ्यानं तरी त्याच्यात तरी, म्हणजे पाहुण्याच्या ह्यानं हे व्हावं तसं. तुम्हाला तर काही करणं होत नाहीये.
तर तुम्हाला मात्र आता आश्चर्याची गोष्ट म्हणजे ह्या अभिजित दीपके सारख्यांकडून अपेक्षा म्हणजे तुमची किती बौद्धिक दिवाळखोरी होऊन बसलेली. मी परत सांगतो, मी ह्याच्यातला राजकीय भाग बाजूला ठेवतो, राजकीय यश अपयशही बाजूला ठेवतो. मला अभिजित दीपके यांच्या पक्षाला राजकीय यश मिळेल की नाही ह्याची नाही चर्चा करायची, ते मिळणारच नाही याची मला खात्री आहे, ती गोष्ट वेगळी. पण आपण असं मान्य करूयात की त्यांना मिळू शकतं. लोकशाही आहे, सगळ्यांना हक्क आहे, सगळ्यांनी पक्ष वगैरे स्थापन करावा, ते चालू द्या. मुद्दा तो नाहीये. प्रस्थापित राजकीय व्यवस्थेमधून तुमचा एवढा भ्रमनिराश झालाय का सत्ताधारी निदान सत्तेला मुळात तरी चिटकून त्यांचा पक्ष संघटना आणि त्यांच्या पाठीशी 100 वर्षाची संघाची पुण्याई. विरोधकांना आज एवढं म्हणजे पूर्णपणे हे काय म्हणता येईल त्याला वगैरे कंगाल होऊन गेलेले आहेत का, बौद्धिक दृष्ट्या सुद्धा, सामाजिक दृष्ट्या संघटन वगैरे करणे, कार्यक्रम राबवणे. सेवादल नावाचं राष्ट्रीय सेवादल तरी लोकांना माहिती आहे, डाव्यांचं भरी तो पक्ष समाजवाद्यांचं खड्ड्यात गेला तरी. काँग्रेसचं सेवादल होतं, काँग्रेसवाला नाही, माहिती नाही. आणि आज तुम्ही अशी अपेक्षा करायला की काहीतरी कोणी येईल बाहेरून, म्हणजे बाहेरून कोणीतरी यावा आणि त्यानं आमचं भलं करावं. कोण यावा पुण्यवंत, गंगा आणावी दारात, आम्ही त्याच्याच रूपात देव पाहू, असं एक ओळ इंद्रजित भालेरावांच्या कवितेमध्ये आहे. आम्हाला आमचं काही करायचं नाही, बाहेरून कोणीतरी यावा, कोणीतरी भगीरथाने गंगा आणावी, मग आम्ही त्या गंगेच्या पाण्याचा उपयोग करून घेतो. कोणीतरी अभिजित दीपके यावा, त्यांनी त्याचं काहीतरी मांडावं, मग आम्हाला जे काय आमचा मोदी विरोधातला अजेंडा आहे तो चालवता येईल. आमचा आम्हाला चालवता येत नाहीये. यांचे लोक पटापट उठून सत्ताधाऱ्यांकडे चाललेत म्हणा किंवा अजून काय पद्धतीने मॅनेज व्हायला, त्यांना हे बोलत नाहीयेत. आश्चर्य म्हणजे हसायची गोष्ट, तुम्ही ज्या भाजपच्या नावानं शिव्या घाला त्याच ठिकाणी जो शिव्या घालणारा तुमच्या बरोबरचा असतो तो गुपचूप दुसऱ्या दिवशी निघून गेलेला असतो. तो निघून जातो तुम्ही पुन्हा दुसऱ्याची अपेक्षा करता. निर्भय बनववाल्यांनी 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सभा घेतली होती वेगवेगळ्या ठिकाणी. नांदेडमध्ये सभा होती, अशोक चव्हाण यांची संस्था आहे, त्या संस्थेचं कुसुम नावाचं सभागृह आहे, त्याच्यामध्ये सभा घेतली होती. अशोक चव्हाण समोर बसलेले, म्हणजे यांना लाज पण कशी नाही की ज्या अशोक चव्हाणांचे वडील शंकरराव चव्हाण यांनी आणीबाणीच्या काळात यांच्या सगळ्या ज्येष्ठांना तुरुंगात टाकलेलं होतं, त्याच काँग्रेस पक्षाच्या वतीनं अशोकराव सुद्धा मुख्यमंत्री राहिलेले होते. त्यांच्या सभागृहामध्ये बसून तुम्ही आणीबाणीन लोकशाहीन या सगळ्याच्या बाबतीमध्ये बडबड करायला लागलात. बरं, ते ठीक आहे एक वेळ भूमिका म्हणून, आणि 2 महिन्यामध्ये अशोक चव्हाण उठले आणि गेले भाजपमध्ये निघून. आता ह्यांनी काय करायचं, यांना ह्याच्यानं काय होईना मी म्हणलं, आणि ते दुसऱ्याकडून व्हावं अशी अपेक्षा आहे ह्यांना. किती आश्चर्याची गोष्ट आहे. बरं, ह्याच्यातलं राजकीय तुमच्याच्यानं होत नसेल, सोसत नसेल राजकीय पक्ष आणि बाकीच्या, ते बाजूला ठेवा, किमान वैचारिक पातळीवरती स्थिर राहा. मोदी अमित शहा यांना टीका करायची 100% बरोबर आहे. मग त्याच बरोबरीनं हे असाच भंपकपणा जेव्हा काँग्रेसवाल्यांनी तेव्हाही केला होता आणि आताही करत असतील, तुमचं काम आहे ना त्यांचे कान पण उपटायचे, कारण की तुम्ही एक वैचारिक भूमिका घेऊन समोर आहात. तुम्ही काय राजकीय नेते आहात नाही आहात, पण नाही. आणि आता हसायची गोष्ट अशी की हे सगळे प्रस्थापित राजकीय पक्ष विरोधातले हे हारल्याच्या नंतर तुम्हाला आता अपेक्षा कोणाकडून आहे, अभिजित दीपकेकडून. त्याच्या बातम्या काय, त्याच्यावर लिहायला लागलेत काय. मी परत सांगतो, त्याचं इंडिपेंडंट अनालिसिस वेगळं करा, ती गोष्ट वेगळी. पण तुम्हाला केवळ मोदीच्या विरोधासाठी म्हणून तुमचे जे प्रस्थापित सगळे नेते आहेत, मी तुम्हाला एक गुजरातचं उदाहरण सांगतो शेवटचं, तुम्हाला आठवत असेल, जिग्नेश मेवाणी ह्याच्यासारखे ते जेव्हा दलित कार्यकर्ते पुढे आले होते, ते म्हणजे कसं आता राजकीय नवी ताकद आहे अशा जोरजोरात बातम्या 2019च्या निवडणुकीच्या आधी, मला वाटतं 2017चीच काहीतरी निवडणूक होती ती गुजरात विधानसभेची, त्या पार्श्वभूमीवरती जिग्नेश मेवाणी निवडून पण आला होता. आता तुम्ही बघा, त्या जिग्नेश मेवाणीचं एक वाक्य असं होतं की मोदी से लोग उब गए हैं, उन्होंने हिमालय में जाके हड्डियां गलानी चाहिए. आणि त्याला एवढी मोठी प्रसिद्धी, आपल्याकडं तर त्याचं भाषण कसं ठेवायचं जळगावला, आणि त्याच्यावरती महाराष्ट्रामध्ये बंदी होती कोरेगाव भीमा प्रकरणाच्या नंतरची गोष्ट. आणि आम्हाला त्याचं भाषणच ठेवायचं म्हणून आटापटीनं कार्यकर्ते, जसं काही जिग्नेश मेवाणी म्हणजे काय मोठी क्रांती आहे की. त्याच्यानंतर त्याच्यावरची बंदी उठली, काहीतरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या. त्या जळगावचे कार्यकर्ते माझ्या परिचयाचे, ते म्हणलं काय झालं, आता ठेवा ना जिग्नेश मेवाणीचं भाषण. तिला उत्तरच देता येईन, अरे तुम्हाला कशासाठी जिग्नेश मेवाणीचं भाषण ठेवायचं होतं, कारण त्याला बंदी होती म्हणून तेव्हा महाराष्ट्रात. आता जिग्नेश मेवाणी काय, कोण, कुठे, कोणालाच माहिती नाही.
कन्हैया कुमार, जी त्याच्या नावानं भरपूर सगळी चलती करून घेतली, 2019च्याच लोकसभेची गोष्ट. हे सगळा जो भंपकपणाने तुम्ही बघा की हे सगळे आत्ता आलेले, ज्यांना आगापिछा कसलाच कुठंच काही नाही, त्यांच्याकडे एक स्थिरता नाही, मोठं राजकीय किंवा सामाजिक का होईना एखादं आंदोलन उभं करावं, चळवळ उभी करावी देशभर, हे काहीच नाही. एक काहीतरी छोटी मोठी गोष्ट हाताशी घेतात, हमें चाहिए आझादी, मनुवाद से आझादी, ब्राह्मणवाद से आझादी. त्याचे डफलीचा तो फोटो अजूनही त्याचं ते गाजलेलं ते स्पीच आहे छोटंसं, JNUचा अध्यक्ष झाल्यानंतर स्टुडंट ह्याचं. कन्हैया कुमार, जिग्नेश मेवाणी, काय कुठे गेले हे सगळे? हार्दिक पटेल, तो नंतर भाजपमध्येच गेला. ज्या पद्धतीने आपण असे काहीतरी नवीन असे काहीतरी हिरो शोधत राहतो आणि पुन्हा तोंडावरती पडत राहतो. अभिजित दीपके सारख्यांना काम करायचं तर दीर्घपणे काम करावं लागेल. प्रत्येक गावात जाऊन, प्रत्येक राज्यात जाऊन किंवा एका राज्यापुरतं का होईना काहीतरी महत्वाचे विषय उचलून हे करावं लागेल. ते सोडून देऊन हे सगळे ज्या पद्धतीनं बोलतायत त्याला कुठलाही आधार नाही आणि कुठलीही दूरदृष्टी नाही. त्यांना त्यांचं काय व्हायचं ते ठीक आहे, पण त्यांचं समर्थन करणाऱ्यांचं मला आश्चर्य वाटतं की अजूनही ह्यांना आपल्या कर्तृत्वावर नाही पण झुरळांवरती विश्वास आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज